गुड मॉर्निंग। तर आज ना मम्मीच्या इथं सुवासिनींचा कार्यक्रम होता, तर मग आम्ही तिकडे जेवणासाठी जाणार होतो। दुपारचं जेवण तिकडंच होतं मग आम्हाला। तर मग सकाळी फक्त घरात थालीपीठच बनवावी म्हटलं, नाश्ताच बनवायचा होता घरात। तर मग इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं, 1 वाटी बेसन पीठ घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतली, लाल तिखट टाकून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे कुटून घेतले ते पण टाकून घेतले। 1 मोठा कांदा कापून टाकला आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा टाकली। तुम्ही पाहू शकता माझी कोथिंबीर थोडीशी पिवळी पडायला लागली होती, म्हणूनच हा बेत केला थालीपीठाचा। आणि त्यानंतर पाणी वापरून थोडं थोडं एक उंडा तयार करून घेतला। त्यानंतर कॉटनचा रुमाल घेतला, तो ओला करून घ्यायचा आणि एक छोटासा गोळा घेऊन असं पाण्याचा हात लावत थापायचं आणि तव्यावरती तेल फिरवून तव्यावरती हे थालीपीठ टाकून द्यायचं। खूप छान लागतात, टेस्टी पण होतात तितकेच। आणि त्यानंतर हे दोन्ही साईडनी तेल टाकून खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ बनवून घेतले आणि बघा तुम्हाला आवडले का थालीपीठ नक्की कमेंट करून सांगा। आणि मी लोणचं होतं घरामध्ये त्यासोबतच शेअर केले, तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा लावून खाऊ शकता, पण माझ्याकडे नव्हता राहिलेला। चला, व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। चला, बाय।